भेटते बघ. हे कशासाठी आणलेस मला सांगितलं. अरे हे वापर रे कशासाठी. मसाल्यासाठीच. मसाला कोण मसाला मसाला मध्ये? मसाला भेटवायचे आणि ते? मसाल्यात हे आणि हे जिरं मसाल्यामध्ये गेलं, हे गेलं, हे पोह्यांसाठी गेलं. एवढं नाही टाकत भावा, मला एवढं माहिती आहे. एवढं नाही टाकायचं. मसाल्यामध्ये 2 रुपयाचं भेटणार आहे का ते? जाऊ दे, ते नाही बोलत. 5 रुपयाचं पण धने नाही. हे काय? जिरं ना. मग काय नाही आणले. धने नाही. धनिया पावडर ते नसते ना, अख्खी पावडर. उतारे पावडर लागते. हे सोना जे पाहिजे ते तर आणलं. बोललो साहेब तुझ्याकडे काय आहे? सोहम बोलतो मला काम करायला. हे सोना हे कशासाठी. हे चिकन मध्ये डायरेक्ट टाकायला. चिकन मध्ये डायरेक्ट टाकायला. 5 रुपयाचं रे. अरे हो, 5 रुपये माहिती आहे. नमस्कार मित्रांनो, मीच मित्राक्षी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल पाहून तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय होणार आहे ते समजलं तर असेलच. तरी एकदा सांगतो, आम्ही सर्व मित्र मिळून चिकन बनवणार आहोत आणि इतर जेवण बनवणार आहोत. तर पाहूया आता पुढे. उठ चल, उठ चल. कन्फर्म करा रे. आपण असंही चालेल. आहे ना दादा. नाही हा चालेल. चॉपर सुका आहे. अथर्व देवले. नारळ आहे तो फोडून घ्यायचा ह्याच्याने नारळ. हा, आणि काय थांब ओला नारळ वापरत नाही चिकन मध्ये. नाही वापरत. नाही वापरत. सुका कांदा वापरतात. नंतर चिकन सोबत खाऊ नुसता. माझ्या आई बनवते, मला एवढा माहिती आहे. ओला टाकते. ओला नाही टाकत सुका. घेऊन जा. उद्याची सांगता येत नाही. उद्याची गॅरंटी आम्ही देता येत नाही. निशांताला बोलवले. धनिया पावडर नाही, नाही, नाही धने. धने. धने असतात ना. गरम मसाला पण आहे. गरम मसाला लागतो. मसाला काय टाक गरम मसाला. अरे एव्हरेस्टचा आणलाय ना चिकन मसाला. मग तो अरे भाई सर्व गरम आवडे, मसाला सर्व वेगळा. भाजी. तो काळा मसाला असतो माहितीये. गरम मसाला तो फोडणी पण खायला अरे brown brown असतो रे जरासा. हा, तो माहितीये ना, खोबऱ्याचा असतो तो. आणि हा डायरेक्ट ग्रेव्ही साठी म्हणतोय कांदा कापायला. त्याला गरम मसाला पण बोलतात. ए मला चपाती द्या, मी चपाती बनवून मोकला होतो. तिखट मिठात टाकून ए भाजी नितीचा मला पीठ द्या, मी चपाती बनवून मोकला होतो बाबानो. मी साईडला होतो. नंतर तुमचं तुम्ही बघा. गुड मॉर्निंग. जेवणाची मी तयारी करणारच होतो, त्याआधी म्हटलं चहा नाश्ता आधी करून घेऊया. बकासूर निशाला पुढच्या वर्षी शिवराय आमच्यासोबत एक बकासूर पण आहे. शिवनेरी ए ते तिकडे तसा इकडे ना. काय राहिलंय ना ते. हे निशांत काय खात बसलाय ते. चल ना जरा वरती. तो पॅकेट सोडत नाही. तू इकडे बघ, तू इकडे पॅकेट काय सोडत नाही तो. कसा वागालता वाग जरा. कसा घे रे, घे. थोड्या वेळानंतर चहा नाश्ता वगैरे झाल्यावर आम्ही बसलो होतो. तिथे चर्चा करत होतो या गोष्टीची की जेवण कोण कोण काय काय करणार आहे त्याबद्दल. तर आम्ही सर्व बसलो होतो तिथे. डिस्कस झाल्या आम्ही लगेच कामाला लागलो. गण्या खोबरं किसत होता, पण त्याला काही जमत नव्हतं म्हणून आजी त्याला दाखवत होत्या कसं किसायचं आहे ते. आजी खोबरं किसत होत्या म्हणून गण्यानं कोथिंबीर साफ करायला घेतली. इतक्यात हर्ष आला आणि त्याने त्या आजीकडनं घेतलं. कारण आम्ही सर्व जे काही आम्ही जेवण बनवणार होतो, चिकन 65 आणि इतर रस्सा वगैरे सर्व आम्ही करणार होतो. त्याच्यासाठी लागणारे सर्व मसाले वगैरे तेही आम्हीच तयार करणार होतो. त्यामुळे आजीला आम्ही कोणत्याही प्रकारची म्हणजे त्यांच्याकडून कोणती मदत नाही घेणार होतो. एवढ्या सर्व जणांचं जेवण बनवायचं म्हणून टोप वगैरे मोठे लागणार होते, त्यामुळे ते काढून आम्ही घासून वगैरे घेतलेले. तसेच 5 किलोचं चिकन आणलं होतं जेवण बनवण्यासाठी. आणि गाण्या आणि अत्तू कोथिंबीर साफ करत होते. तेही ते काय करत होते मला समजत नव्हतं, कारण ते फक्त कोथिंबीरची पानंच काढत होते. आणि बाजूला हर्ष खोबरं किसत होता. अध्यक्ष तुमचा हातभार कुठे. मार्गदर्शन चांगलं चालू आहे. तेच करायला बसलो इथे. तसं काम परफेक्ट झालं. मी राईट पोझिशन, राईट टाइम. फॉर एक्झाम्पल हा काय मुलगा काय कामाला, हा कैदी टी शर्ट अरे त्याला जे सोपं काम नाही दिलं. डोळे शार्प आहे. कोथिंबीर
आणि आता बाकीच्या पोरांनी चिकन साफ करायला घेतलं होतं. तसंच प्रथमेदा चिकन कट करत होता आणि रणजितदादा चिकन साफ वर करत होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली इथे चिकन बनवण्याची तयारी होत आहे आणि आपला ब्लॉगर इथे आहे, त्याचं काम मी सांभाळत आहे. तुम्ही बघू शकता गण्या पण इथे बसला आहे. काय गण्या, हाय तर कर. सर्वी दिले रे, तुझी सर्वी नाही. चिकनवाल्याने चिकन नीट साफ करून दिलं ना करण्यामुळे. चिकन बनवायची सर्व तयारी चालू आहे, पाहू शकता इकडे. एवढी बाय साडू? पाहिजे तेव्हा इकडे चिकन मसाला झाला मसाला वगैरे चालू आहे. सोंदा बनवतो मसाला आणि चिकनची जबाबदारी प्रथमेश दादा घेतले. नाहीतर चपाती ज्या बनणार आहेत त्या सर्व सांभाळतोय. चपात्या बनवणार अत्तर. इकडे चिकन फ्राय करण्याची तयारी चालू आहे. बीट मध्ये होतो. घे अजून घे. स्मित किती बनते मला काय माहिती किती बनतील ते. घे तू घे. अरे पण चाललंय ना तू घे घे तू. काय नाही चालले नाही, काय चांगलं दिलं ना आपल्याला बीट. हा कांदा म्हणून नंतर मी टाकणार आहेस तू कधी माझ्या ऐकत नाही म्हणून तुला कुठे घेऊन जात नाही. माफ करा रे, मला भेटतो, मला गेल्यावरती घरी मी चांगला नाही भेटला. हां मीठ खारट नाही आहे, तिखट आहे. काय रे अवस्था आहे. सुरीला बोल, तुझी बायको पण करा सगळं आयटम रीच बनवते नाही. मग तिला पण ते पाणी वतत घेशील नाही पातळ होईल पूर्ण पीठ, महाराष्ट्र खराब होऊन येतो. हायब्रिड. हां हां मीठ घे. मीठ घे. पिठाची वाट लावताना अथर्व देवले असं काय सांगू नको भाऊ. परत पीठ मालताय तर दोन्ही हात लावून पाहिजे तुम्ही. दोन्ही हात लाव तू. आता बघितलं बाहेरचं पडलेलं घेतलं त्यात. रश्श्यासाठी उकळवलेलं पाणी टाकायचं थोडं, म्हणजे गरम. मसाला झाला की नाही. शेवट मसाला पूर्ण तयार झाला. झालं नाही बंद करू. नाही. चिकन बनायला शिजायला टाकायचं ना. मसाला वगैरे ॲड केलं सर्व. हो नाही अजून हे मसाला म्हणजे मॅरिनेशन केलंय, आता पाणी वगैरे. काय करते मला ते समजत आहे. नाही बरोबर नाही. आता बघ पीठ उठायला लागलं तुझ्या. पहिला पीठ तरी उठत होतं काय. फक्त सांग तू तेल पाहिजे काय. तेल नको जरासं हे टाकू पीठ करू का ॲड. नाही पीठ नाही रे बाबा. ना तू लाटणी कर. हे सॅलेड संपवू नका रे. माहिती ब्लॉग ओ स्मित तुझ्या बाबूरावला मारला की खाऊन तर पाहिजे. दिसल्या या गाण्याला शिव्या घातल्या. शिजलंय पण नाही अजून ते. नाही झालं त्याला थोडं उकळी होती. उकले पण नाही आले. बघ खाऊन बघ. ते हे घे ना, रेडी आहे. नाही डिश घे ना त्याला. इकडे चपात्या पीठ मळून ठेवले. आणि इकडे फ्राय चिकनची तयारी. अरे इथे खायला काकडे नाहीत आणि तुम्ही काय डोळ्याला लावून बसला. 5 मिनिटं हे बघ टायमिंग लाव. 5 मिनिटं तुमचे 2 शेफ नाही का इथं आहे. कडपण नाही आला अजून. बारीक केलं मी गॅस. कड फास्ट कड नाही आला अजून. फास्टच आहे ना. मी आता केलं रे बारीक. अजून कड बाकी. निशांदा आला होता मदत करायला, पण तो काय मदत करत होता कोणास ठाऊक. त्यानंतर आम्ही चिकन फ्राय करायला घेतले. नितीश दादा आणि रणजित दादा याची जबाबदारी घेतली होती, कारण दोघंही करत होते. आणि त्यात ते चिकन खाली चिपकत होतं का कोणास ठाऊक. पण थोड्या वेळानंतर व्हायला लागलं ते ठीकठाक. पण बघूया आता पुढे काय एवढं खास नाही. आम्ही इकडे जेवण वगैरे बनवत होतो आणि आत्तू इकडे कपडे वगैरे धुवत होता. मी म्हटलं माझं पण एक रुमाल तेवढा धुवून दे.
पण तो खूप घाण झाला होता. त्यानंतर आम्ही चिकन जे फ्राय करत होतो ते बघत होतो, कारण खाली ती चिपकत असल्यामुळे आमच्या ते पुढे जायत पण नव्हतं. आणि त्यानंतर आम्ही मसाला वगैरे ॲड केला चिकनमध्ये आणि बाजूला चिकन फ्राय करत होते नितीश आणि रणजितदा आणि बाजूला सोमदा. तो गाईज अभि आमच्या चपात्यांचे मास्टर आले आहेत. मेहनती तसे आहेत आपल्या इकडे सर्व. हा तुमचा मेन ब्लॉगर. तर आता होत आहे हल्लू प्रोसेस. वायसा करतायत काहीतरी गडी. अरे वशा पडला नाही तो कधी ऐकमध्ये. एकाच रुपयाची सुरुवात झाली आहे. पाणी दे जरा. आता तुम्ही परत म्हणत असाल की परत पीठ का मळतो आहे, कारण झालं असं होतं की आम्ही जे पीठ पहिलं मळून ठेवलं होतं त्याच्यात पाणी खूप झालं होतं आणि ते नीट बनतही नव्हतं. त्यामुळे आम्ही खूप वेळा पीठ ॲड करत गेलो त्याच्यात आणि त्याच्यात चपात्या खूप झाल्या होत्या. जवळपास 40 चपात्या झाल्या होत्या. आम्हाला करायच्या होत्या फक्त 20 ते 25 चपात्या करायच्या होत्या, पण आमच्या 40च्या वरती गेल्या होत्या चपात्या आणि त्या खाव्यात लागल्या शेवटी. आता नितीशदा पहिल्यांदा चपात्या ट्राय करत होता आणि हर्ष पण कदाचित वाटतं, कारण हर्ष चांगल्या पद्धतीने करत होता. मला नाही वाटत की तो पहिल्यांदा करत होता. मग बघू आता पुढे. गाण्याबाईने एकदम उत्कृष्ट अशा चपात्या केल्या होत्या. फक्त जरासे नकाशे 2-4 झाले पहिले. गोल चपात्या 3 आल्या. बाकीचे सर्व नकाशे होत्या. चोर 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 चोर. तिकडे 20 चपात्या आहेत पूर्ण. इकडे चपात्या बाकी आहेत. इकडे लाटल्या आहेत. लाटतो नाही इकडे भात. चले तुझं लाटलेला मला मी येतोय पण ती गोल चपाती, एकदम गोल चपाती. पीठ वगैरे टाक जरा. आले हा काय चौकोन होतं. सगळी पोरं आता शिकलेत. आता लग्न करून जातात बस झाली. अरे चौकोन झाला. आता तुम्ही म्हणत असाल की हे काय आहे. खरं सांगू तर मला याच्याबद्दल जास्त माहिती नाही. आणि जेव्हा मी रणजितदाला हे विचारलेलं तर तो म्हणाला की त्यांच्याकडे एक जत्रा असते ज्यात ही काठी नाचवली जाते. तर त्या गोष्टीमध्ये असं असतं की एक उंचशी काठी असते आणि त्याला घुंगरू व इतर झेंडे वगैरे लावले जातात आणि ही काठी रात्रभर नाचवली जाते. खरं सांगू तर आम्ही सर्व या गोष्टीपासून सरप्राईज होतो, कारण हे आम्ही पहिल्यांदा सर्व पाहत होतो. आणि आमच्या तिकडे पालखी नाचवली जाते. तसंच या जागी म्हणजे हा जो एरिया आहे त्या सर्व जागांमध्ये काठी नाचवली जाते. अशी वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळी काठी नाचवली जाते आणि हे पाहून खरंच खूप मस्त वाटतं, कारण हे असं काहीतरी पहिल्यांदा आणि नवीन काहीतरी पाहायला मिळालेलं. आणि ते पाहून आम्ही घरी आलो आणि पिक्चर बघत होतो. जत्रा एन्जॉय करत होतो सर्व. पिक्चर बघून आम्ही थोड्या वेळानंतर जेवायला बसणार होतो. फायनली तो थोडा वेळ संपला आणि आम्ही सर्व जेवायला बसलो होतो. त्यासाठी आम्ही जेवणामध्ये भात, चपाती, साधं चिकन आणि चिकन फ्राय केलं होतं आणि खरंच खूप छान झालेलं, अप्रतिम चिकन झालं होतं. बाकीचे खात नाही. आमचे अध्यक्ष कुठे आहेत? अध्यक्ष बस झाले. डिस्ट्रॅक्शन असेल काय रे तू काय. अध्यक्ष ए साईडवर रे. अध्यक्ष 10 वर्ष फोटो कामाला आला पाहिजे. भाऊ तर मित्रांनो, मी हा व्लॉग इथेच संपवतो. तर भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये एका नवीन स्टोरीसोबत.